नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोवी धामगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज द्यायचा आहे। 18 मार्च नंतर 19 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। हा पाऊस सगळीकडे नाही, पण हे फक्त पूर्वकल्पना म्हणून देण्यात येत आहे। फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। तर हा नेमका पाऊस कुठं पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो। 19 मार्च नंतर राज्यामध्ये अवकाळी येणार आहे। 18 मार्च अगोदर सर्व शेतकऱ्यांनी हळद, कांदा, गहू, हरभरा असेल तर झाकून ठेवायची तयारी ठेवा किंवा घरून करून घरी घेऊन या। नसतं ज्यांची ज्वारी काढणं चालू असेल त्यांनी कडवा देखील आपण आपली वळी लावून ठेवा, कारण की 19 मार्च नंतर राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळीचं संकट आहे तुम्हाला सांगतो। नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, कारंजा, अकोला, अमरावती, चांदूर बाजार, अकोटपर्यंत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत हे अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। राज्यात सर्व शेतकऱ्याला म्हणजे इतर परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातच हे अवकाळी येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून देत आहे। पण त्याच्यानंतर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। फक्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचे, कारण की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये हरभरा, कांदा, गहू, हळद हे काढणी चालू आहे म्हणून खास करून त्यांच्यासाठी पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे। तर फक्त 18 तारखेच्या तुम्ही तुमचा कांदा, हळद, गहू काढून घरी आणून व्यवस्थित ठेवावे, कारण की 18 नंतर अवकाळीचं संकट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।